गाइज वेलकम टू माय ब्लॉग। तर आम्ही आज सकाळ सकाळी उठलोय लवकर। आता वाजलेत 6 वाजलेत आणि आवरावले आता रांगोळीला टॉवेल घेतला आहे आणि आरती असते आता सगळी। आता इथे विहीर आहे काय, इथे विहिरीवर आवरायचं। इथे विहीर आहे का समोर, पब्लिक इकडं आवरायला आले। पब्लिक आहे बघा इकडं। नाही का पाणी सैराट सैराट कोळी इथे विहीर आहे का? ही विहीर आहे बघा, ही विहीर आहे इथं। इथं बाहेर बोरचं पाणी त्यामुळे इथनं बाहेर आंघोळ करायची। मस्तपैकी आम्ही आता आंघोळ केल्या, बेस्ट आंघोळ झाल्या। आंघोळ एक नंबर झालेली आहे। कोमट पाणी होतं, एवढं काय गार पाणी नव्हतं, त्यामुळं चकचकीत सगळं झालेलं आहे। विषय हार्ड। आणि काही लोकांशी मी गप्पा मारले आहेत, त्यांना विचारलेले काय काय ते आपण जाऊन बघूया, विचारूया। सगळ्यांनी मिळून सरपंच केला ना, पदवी तुमची मोठी आहे। हे किती केलं तर खालची युट्यूबला येणार घेऊ असं युट्यूबला येणार। तुमचं गाव उठलं अर्जुनवाडा। किती झाला आला तुम्ही? 4 दिवस झाले। 4 दिवस काय काय गेला येऊन? काय काय येऊन रोज झोपलो बकऱ्या। बोला बोला। सेवा केली बळमाची, मेंढ्यांची केली म्हण। मेंढ्यांची काय तुमची? किती दिवस? 4 दिवस। 4 दिवस झाला। 8 दिवस 16 तारखेला 27 तारखेला आणि काय आणि काय गमते काय इकडे? गमतय घेऊ, गमतय होय गमतय, चांगलं गमतय। लोक चांगले, त्या बागची लोक चांगले। ते काय म्हणाले महिन्यावर राहा म्हणाले? 6 महिन्यात सेवा करायची इच्छा होती। इच्छा होती हो, आणि अजून सुद्धा राहायची इच्छा आहे। इथं राहायची इच्छा आहे। बरं आहे, बरं आहे। समाधान वाटतंय, वातावरण एकदम शांत आहे। पाऊस भरपूर आहे इकडं। पाऊस नाही की काय काय सांगते? पाऊस नाही ना इथं, गावाकडे पाऊस आहे म्हणाला। हा माहिती घेऊन जावं तेवढं मला, ते राजकारणातली माहिती मला विचारत होते। ह्यांची मी स्पेशल मुलाखत घेतल्या। नेक्स्ट ब्लॉग मध्ये पॉलिटिकल सगळं सांगते, ते ऐका। या ब्लॉग नंतर येईल तेव्हा 2 दिवसात। राजकारणातली माहिती मला विचारत होते। कोण कोणीकडे गेला, कोण कोणीकडे गेला एवढं मला माहिती आहे। तुमचं निवांत घेतो नंतर। किती वर्ष झालं येत आहे? आम्ही 3 वर्षाला येतो। अर्जुनवाडा। अर्जुनवाडा तालुका, कागल जिल्हा, कोल्हापूर। वातावरण कसं आहे? एकदम स्वच्छ आहे, शांत आहे। आपल्या गावापेक्षा वातावरण एकदम स्वच्छ आहे। आणि इथं आम्ही बाळूमाई सेवेसाठी गेली 3 वर्ष येतो। आम्हाला आमच्या सुरुवात आमच्या गावचे सरपंच शहाजी लुगडे यांच्यामुळे आम्ही इथं कमीत कमी 3 वर्षाला येतो। सरपंच कमीत कमी 5 ते 6 वर्ष, 17 ते 18 वर्ष येतो इथं। त्याच्यामुळे आम्ही सुरुवातला 8 जण येतो। आता 8 जण येता कमीत कमी 45 लोक आपल्या अर्जुनवाडच्या इथं आलेले आहेत। तर इथं मेंढी माऊलीची सेवा एकदम प्रामाणिकपणे करत आहेत। अर्जुनवाडाच। किती वर्ष झालं येत आहे? आम्ही इथं 2 वर्ष झाली। 2 वर्ष। त्याच्या अगोदर कुठं गेला? त्याच्या अगोदर नाही, इथंच सरपंच त्यांनी सगळे येते, यांच्या उपरच आम्ही यायचं चालू केलं। आता गेले 3 वर्ष आम्ही अर्जुनवाड्याहून येतो सेवेसाठी, मेंढ्या राखण्यासाठी। सरपंचाच्या मदतीनं आम्ही इथपर्यंत येतो, इथं सेवा करतो। बकरी दिवसभर राखतो, संध्याकाळी बाळूमामाची आरती होते, प्रसाद व्यवस्थित होतो, बकऱ्यांची सेवा करणे, त्यांना औषध देणे, इतर कामं सगळी सेवा करतो आपण। इथं 3 वर्ष झाली येतो की 3 वर्ष येतो, सेवा चांगली होती। पर्यंत आलो 2 व्हीलरवरनं। होय, बाकी ट्रकात नाही। प्रवास व्यवस्थित मस्तपैकी झालाय।
ह्यो पहिला लोणी बापकर वस्ती आणि तिथून मग इथं आलो मासाळवाडी, बारामती पुणे जिल्हा. माझे नाव आनंद जाधव. हा आम्ही अर्धवडचे सेनापती कापशी. हा आमच्यापासून इतकं जवळच आहे, हा आदमापूर्वी जवळच आहे. हा अशामुळं संजूपूर लुगडे, शाजी लुगडे हा यांच्या संघटनेत असल्यामुळं आम्ही हा त्यांनी आता 2 वर्ष जात्यात. हा मुदाळकर बाबासाहेब दादा हा हे असं सगळ्यांनी मिळून आम्ही ट्रक करून हा आता 2 वर्षांनी मी भेटतोय. हा. काय मग बाळोमा आमच्या शेजारी असल्यामुळं आम्हाला ते बाळोमाची ओढ आहे. मग इथं आले की आपल्या शेळ्या मेंढ्या चाराण्याच्या पिल्ली बाहेर काढायची, मोठी बारकी पाजायची असली, असा मी व्यवस्थित त्यांचं काम करतोय. मी जातील कारागीर असून छान इथल्या मेंढक्यांच्या किंवा आलेल्या सर्वांच्या आम्ही दाड्या करतोय. उत्तम माने म्हणून मुदाळची काय हा मुदाळची ती आणि मी दोघं विचार आज पत्र आम्ही 90 दाड्या इथं केल्या की आपण दाड्या असं केलं. अशी बाळोमाची एक सेवा केली आम्ही बरोबर. मेंढक्यांची मोफत सेवा. मोफत सेवा चांगला आहे. धन्यवाद. आम्ही बाळूमाच्या सेवेसाठी बघा नंबर 4 बघा नंबर 4 मध्ये बाळू शिनगारे कारभारी यांच्याकडे गेले 10 वर्षापासून आम्ही मुदाळची सुरुवातीला आम्ही एक छोटा हातीमधनं एक 10-12 माणसं येत होतो. त्यानंतर आम्ही माणसं जसे वाढेल पैकी 20-25 झाली त्यावेळी आम्ही पिकअप न आलो आणि गेल्या 4 वर्षापासून आम्ही जवळजवळ 4 ते 5 वर्षापासून आम्ही ट्रकने येतो. आमचा मित्र रणजित खाडे कूर परिसरातले, मुदाळ परिसरातले, मशी विभागमध्ये अशी जवळजवळ 40-50 लोक, आज ह्या वर्षी तरी 51 लोक आलेत. त्याचा एक 2-3 वर्षी ट्रक होता. गेल्या 3 वर्षापासून रणजित केसरकर मुदाळ ह्यांचा ट्रक घेऊन आम्ही जवळजवळ 51 माणसं त्यातून आलो. तसेच 4 व्हीलर घेऊन आम्ही जवळजवळ 10-15 माणसं ते आलेले आहेत. आणि अर्जुन वाडेकर हे 40-45 माणसं असे बघा नंबर 4 मध्ये मेंढी माऊलीची सेवा करण्यासाठी गेल्या 10 दिवसापासून आम्ही इथे सेवेसाठी आलेलो आहे. अशी किती बाग इथे टोटल 18 ते 19 बघा आहेत. 19 काय हो. सगळे वेगवेगळे आमच्या मुदाळ गावातली जवळजवळ सर्रास प्रत्येक बघ्यात नाही म्हटलं तर 22 माणसं ही प्रत्येक वर्षी आषाढीच्या वारीच्या ना एक अर्धा दिवस सेवा करायसाठी भरपूर लोक आमच्या मुदाळ गावातली जात असतात. परिसरातली भरपूर माणसं जात असतात. आणि आमचे तर ग्रुप जे आहे हा ट्रक मध्ये येणारा ग्रुप जे गेले 10 वर्षापासून अगदी सेवा करण्यासाठी, अगदी प्रामाणिकपणे सेवा करण्यासाठी राबत असतात. बघा नंबर 4 मध्ये बाळू शिनगारे यांच्या सेवेत येतो आम्ही. ओके ओके चांगला आहे. नमस्कार, मी नरतडे बाजार रहिवासी आहे. हा मी राजकोट हाऊस मुदाल तिट्टा येथे कामाला आहे. मला बघा नंबर 4 मध्ये जावं असं वाटलं. बघा नंबर 4 मध्ये मी आलो. माझे काय एवढं काय आपल्याला माहिती नव्हती, पहिलाच टाईम आहे माझा. त्यानंतर इथं आल्यावर एवढं छान वाटलं. माणसं लोकही मामाचं भक्त पाहून मला आश्चर्य वाटलं. एवढी लोकसंख्या इथं बघ्यात जमा होती. त्यानंतर आदमापुरात आम्ही रविवारी अमावास्या दर्शन सकाळी 6 वाजता करून येतो. मी तिथनं मी कामावर राज मध्ये आहे. मला अगदी इथं मासाळवाडीत एवढं छान वाटलं. उद्या एकादश आहे, उद्याचा बी कार्यक्रम इथं फार मोठा आहे. नमस्कार. उत्तम शंकर मारीगाव मुदाळ. मी आता बाळमामांच्या बग्यामध्ये 18 वर्षाला येतो. 4 नंबरमध्ये माझा व्यवसाय सनूल आहे. ती सेवा करण्यासाठी मी येत आहे. बिनधास्तपणे काय अडचण नाही. इथं लोकांनी काय त्रास नाही. सेवा इथे चांगली मिळते या लोकांनी. आम्ही गेले 10-12 वर्षापासून आम्ही बघा नंबर 4 कारभारी बाळू शिनगारे यांच्याकडं आम्ही मेंढी माऊलीची सेवा करण्यासाठी आम्ही मुदाळच्या परिसरातली कोनवडे, मशी विभागमधली जे ट्रक ड्रायव्हर, ट्रक मालक आणि इतर माणसं बरेचसे 40-45 माणसं आता ह्या वर्षी आम्ही आलो. गेल्या 10 वर्षापासून आम्ही सुरुवातीला अगदी छोटा हाती घेऊन येत होतो. छोटा हाती म्हणजे 10-12 माणसं आम्ही येत होतो मिळून. त्यानंतर आम्ही पिकअप घेतली. पिकअपमध्ये आम्ही जवळ 20 माणसं आले. त्यानंतर ट्रक वाढला. ट्रक घ्यायचं निश्चित केलं. आमचा मित्र रणजित खाडे यांनी आपला ट्रक घेऊन 2-3 वर्षातून ट्रकनं आम्हाला सेवा केली. त्या ट्रकनं प्रवास केला आम्ही. आणि आता गेल्या 2-3 वर्षांमध्ये आमच्या मुदाळगावचा रणजित केसरकर यांचा ट्रक घेऊन आम्ही 40-45 माणसं अगदी मेंढी माऊलीची सेवा करण्यासाठी बघा नंबर 4 कारभारी बाळू शिनगारे यांच्याकडं सेवा करण्यासाठी गेल्या 10 दिवसापासून आम्ही सेवा करत आहे. ह्या ठिकाणी मासागावमध्ये आता 2 दिवसापासून आता आषाढी एकादशी आहे. अगदी मासावाडी यांच्याकडून अगदी चांगल्या तऱ्हेने सेवा मिळत आहे. आणि ह्या ठिकाणी अगदी सगळे लोक मेंढी माऊलीची सेवा करण्यासाठी आलेले आहेत. यशवंत मारुती मासाळवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे येथे उद्याचे होणाऱ्या आषाढी बाळूमा बघा नंबर 4 मध्ये होणाऱ्या आषाढी, त्या आषाढीच्या निमित्ताने इथे जमलेली सर्व जे भक्त मंडळी आहेत
त्यांची सेवा अगदी म्हणजे राहण्याची सेवा किंवा म्हणा पाण्याची आंघोळीची सेवा सहकार्य केलं. नाव कसं? यशवंत मारुती मासाळ. यशवंत मारुती मासाळ यांनी आम्हाला आमच्या मुदाच्या ग्रुपला अगदी परिसरातल्या इतर आलेल्या ग्रुपला त्यांनी चांगल्या पद्धतीने सेवा दिली. राहण्याची व्यवस्था चांगली त्यांनी केली. त्यांचं आमच्या ग्रुप मार्फत त्यांचं अभिनंदन. बाळूमामाच्या नावाने बाळूमामाच्या नावानं. बघू शकता तुम्ही सगळं बाळूमाची बकरी आहेत सगळी. मेंढर हे आमची गावालीतून आहेत. मकरन लाडगावकर आणि अवधूत लुगडे त्या दोन्हींच्यासाठी मुली बघायला लागणार आहेत. चालू वर्षी ते व्हायला लागणार आहे आणि दोन्हींची जबाबदारी ती आता माझ्यावर पडलेली आहे. त्यांचा अवधा ती ओळखून घ्यायला लागणारच. अवधा त्यांचं कर्तव्य आहे. त्यासाठी कुठे असतील तर मुली भागात मिळू द्यात अशी आमची अपेक्षा आहे. काय मकरन आणि अवधूत लुगडे. चालते बघूया सांगतो माझ्या चॅनलच्या लोकांना सांगतो. चॅनल मध्ये काय असेल तर पब्लिकला सांगतो डायरेक्ट. त्याच सगळ्यांना महाराष्ट्राला ऐकू जाते. पत्ता पाठवायचा. पत्ता मकरंद रवींद्र लाडगावकर, अर्जुनवाडा, सेनापती कापसी, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. आणि अवधूत शहाजी लुगडे, अर्जुनवाडा, सेनापती कापसी, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. आणि यांचे हे जेसीपी मालक आहेत. यांचे ट्रॅक्टर 2 आहेत आणि त्यांना मकरंद लाडगावकर ट्रॅक्टर मालक आणि 15 एकर एक जमीन आहे. हिंची पण 15 एकर जमीन आहे. हे भाऊ 2 जण आहेत. हे एकच आहे. अशी काय मागे काय अडचण नाही. देण्यासाठी मुलीला चांगलं सांभाळतील. आणि नंद्याची शेती बक्षीसपत्र ही मकरंद लाडगावकरांना मिळणार आहे. द्यायची नाही. त्यांची लग्न लावून ठेवतात. सांगतो कोण असतील सांगा. 2 मुलांना मुली बघायच्या सांगा. कोण असतील तर आरती आम्ही जावले आरती करायला. त्याकडला आम्ही जेवायचं नाही. तुकाराम नाथ मान की जय. संत सद्गुरु बाळूमामा महाराज की जय. गुरु महाराज की जय. हर्षनाथ भगवान की जय. बाळूमामाचे अन्नाचे हर्षदाचे गुरुदेवाचे राजा घोड्याच्या नावाने बुट्या कुत्र्याच्या नावाने बाईच्या नावाने जय बाळूमामा. आणि जेवणार आहोत. आता आम्ही जाणार आहे. बाळूमाच्या बकरी सगळी पुढे गेल्यात दिवसभर तिकडे. आता आम्ही ते चरायला वगैरे नेणार आहेत. त्याच्या मागणं आम्ही मेंढराच्या मागणं आम्ही जाणार आहे. आणि बकरी रागा जाणार आहे. तयारी चालू आहे. शर्ट घेतलाय नवीन आहे हो बाळूमाला. असं समोर दिसतंय आणि मागणं बघा असं दिसतंय. इकडे बकरी चरायला आई थोडी बकरी इकडे चरा लागल्यात बघा. थांबल्यात सगळी माणसे रखवाली करायला चालेल बघा आता चरायला. रुईचं पान खात्यासारखं बघा. हे दर शनिवारी मी काढून येते. हार बनवत येतो हनुमानाला. पान काढून नेतात नाही. हे खात्यात होईल
हनुमानला हर घरात हातील काय पाहणार खायला लागला. कशी चाराल्यात बघा. काटा घुसलेला जरा काढायलात मामा, बघूया कसं काढतात. विषय हरड करून टाकतात. दुखाले ती 4-5 दिवस झाले. कातड कवळं अगं बाई बाई बाई. हाय तर त्याच्यात काय थांबा गावलंय, फक्त तपासून बघतो. बघा बहुतेक त्यात काय नाही असं वाटतंय. नाही गाठ हे झालंय. परवा मी लई काय काय करून त्याला केलं. बाळ ह्याला तर हिंगरूट होते काय की तुला काढलाच काटा काय कळना मला ते. हा अवधूत त्याच्यात हिंगरूट होते काय की म्हणजे कुरूप झाल्या होते काय की. कुरूप होणार का नाही. काय पर्याय त्याला? त्याला पर्याय काय आता नाही, आता करायचं नाही त्याला. हिता आता नाही आपल्याला. हे आता रक्ताबरोबर काढायचं आणि त्यात मिठाचा खडा दाबायचा, मोठ्या मिठाचा. हे मला इथं चालतंय, भीती चालतं मला. होय काटा यात काय सुद्धा नाही. असं केलं असतं ती गाठ झाली आत, ती कुरूप झाले, डाळ झाली त्याला. काटा नाही त्यात. काटा असला तर भवरी करून वर आला असता. भवरी करून वर आला. निघाले दुखाले. हा ते काय आले बघा त्यातनं. जरा सोस मग नारच आहे तर. होय होय सुचिया. खरं ते कायमच काय नाही, घर जर केलं तर ते काय कायम करून कापा लागते मग ते. निघलं बघ ते. हे निघलं निघालं वाटतं. ते वर आले. हा तेव्हा हालची लाग त्याला परत. केवढंच आहे बघ ती. केवढं मोटर चष्मा घरात आहे. होय 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 होय. जातचं नाही तेव्हा काय सर खोळा आंबे मला खोळा आंबे म्हणतोस. हा माझ्या बोटावर आहे बघा ते. बघा हे गेलत आत माझ्या त्यात दिसत. होय मोठं दिसायचं त्यातलं. त्यात मोठं म्हणजे तेवढं दिसतंय जरा. असं सर मामाने काढल्याने विषय हार्ड झाला. नाव काय तुझं? सुमित सावंत. सुमित सावंत. बघा हे लई त्रास दिल मला. हे 4-5 दिवस एवढं दुखा लागलेलं, जरा कमी आलंय. काढू फोटो काढू त्यांचा. झोपल्यात नाही मोठं मोठं बजात झोपत्यात काय मामा बरोबर झोपल्यात. बघा एवढी बघाय बघा मागा. मागणं जाते का ते बरोबर त्यांच्या मागणं जाते का ते. कसं काय ते ट्रेन केलेलं आहे का जास्त. माणसाबरोबर जाते काय ते मागणंच एका पाठोपाठ. हा हा होय काय बरोबर. काठी गावली थांबते बरोबर. हा पाकिवला थांबत नाहीत. म्हणजे निळ लावले ते. नंतर कुठला आहे बघा. पिवळा बघा. पिवळा आणि वेगवेगळं आहेत ना ते. शिंगासनी रंग आहेत ना त्यांच्या. शिंगात नाही पाठीवर शिंगावर पण आहेत ना. तिथं जायला चरायला आत. आता दुपारची वेळ झाली आहे, 2 वाजल्यात. अजून 6 पर्यंत आम्हाला अजून जायचं आहे. बकरी चारायची. माणसं अशी इकडे उभारतात, त्यामुळे बकरी ह्या साईडला या नको, कारण की ह्या साईडला लोकांची शेती वगैरे आहे. म्हणून माणसं इकडं थांबतात या लाईनवर. आणि जिथं ते मोकळं रान वगैरे आहे ते तिकडं साईडला चरतात. असं इथं राखण करावं लागते दिवसभर. बकरी वगैरे सगळी चरतात. बघा तुम्ही अशी पिशवी केली मी. दुसऱ्या ते माझ्या बॅग दुसरी विसरल्या. काय असले पाणी, पॉवर बँक, काय कॅमेरा बिमेरा असं ते इथं ठेवायचं. विषय आहे असा. काल रात्री झोपलो, बाहेर झोपतात ना सगळेजण. आणि रात्री पाऊस आला जोरात आणि 5च मिनटं आला. तसं झोपलेलो काय समजना. डायरेक्ट घेतलं चादर सगळ्यांनी वरती. खालची ती ताडपत्री असते तीच वरती घेतली आणि झालं. गेला 5 मिनटात पाऊस. मग दुसरीकडे झोपायचं होतं म्हणलं आता काय. कारण की असं शिवारातच झोपतात, ओपनमध्ये झोपतात. असं नाही की घर आहे ह्या त्या. एखादं कुणाचं जरी घर वगैरे असेल तर ते देतात बाहेरच्या वरांडामध्ये. बाहेरची जी पटांगण असते, जागा असते, तिथं झोपायला देतात. त्यामुळे
त्यामुळे काय एवढा काय विषय नाही. तरी पण बरे बाहेरच झोपतात. आता इथं आपल्याकडं एवढा पाऊस आहे, आपल्या कोल्हापूर सांगली साईडला एवढा पाऊस आहे, आजरा साईडला ते, आणि इकडं बघा एक थेंब पाऊस नाही. कधी आला तर तेवढाच 5-10 मिनटं कधी ते एक थेंब पाऊस नाही. तर बघा तुम्ही, नुसतं ऊन आहे, नुसतं ऊन. इकडं आलं जरा असं बरं वाटायला लागले मला. तर काय तिथं चिखलात आणि राड रिपीट पाऊस, नुसता पाऊस बाबा, डेंजर काम. चला आता बकरीकडे गेले तो त्या आमच्याकडे बसल्यात. करत 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 जायचं, सेवा करत करत जायचं. लावलेला काय करणार आता त्याला चुना लावलं आणि तिला पुढे केल्यावर तिला पण हो लागणार. पे पण आहे, तूप पण आहे. तूप पण लावली, पे लावला, बोलत होते. कसलं माहिती नॉलेज आहे बघा त्याला बकऱ्यांचं. हा वाजवाय नसतील काय? काल 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 वाजणार. हो वाजवाय नसतील काय? संध्याकाळी येणार? संध्याकाळी येतात. संध्याकाळी आज संध्याकाळी येतात. गाडीच येईन बोल. उद्या गर्दी असते, उद्या आप्पा मग फेटा बिटा मारून फेटा याला उभा करता वाटतं समोर. हा ढोल तेवढं वाजवा देतात का बघा, आम्ही वाजवतो ढोल. देणार ना मला वाजवायला. मग झाली की मग काय पाहिजे आम्हाला बांधायच्या. वरती बघत नाही ते कुणाला. मग पोर बघायला आलंय बारके आणि हे खाल्लं पोंगा होतील. सरळ स्टेट बसायचं. इथं वागतच बघ, मोबाईलला सगळीकडे. हा बघा लय वागतच कुठं कोंगा होतस. बोल की रे. हा वय तसं दुखतंय ग बस. दुखतंय त्याला त्रास देऊ नका, शांत बसायला त्याला बसू द्या निवांत. हा चपला काय तर कसं होतंय, कसं डेंजर आहे बघा. कावड्या थांबा कशी चालल्यात बघा. बदक बघा एवढा कसा आहे बदक. गिड्डू गिड्डू गोटा बघा इथं कसा आहे. ही बकरी वेगळी आहे बघा जराशी. पळते गावना नाही ती मला. कोंबड्या पण आहेत. त्याला असं कोंपण गेले साईडनं. इथल्या इथंच काय ते खेळायचं इथं, चरायचं जायचं तिथं. आता गोटा मोठाच्या मोठा पब्लिक. आता ही शाळा इकडे जात आता बघूया म्हणलं, एक्सप्लोर करू जरा. चिमणी अशी असते होय ग, चिमणी अशी असते. ही वेगळी मेंढर आहेत बघ, ब्राऊन वेगळे आहेत जरा. शिप तर घरात सगळी हे आहेत. 1 मिनिट थांब. घरात सगळी इथं हे पाळ्यात बघा, कोंबड्या आहेत सगळ्या घरात. काय म्हणला? सांगलीत आल्यात गाड्या, सांगलीत 1 नाही 2 गाड्या आल्यात. पाणी पाणी आम्ही आता रिटर्न आलोय बघा. आता हातपाय धुवा लावले आणि बकरी सगळीकडे आहेत. आणि बाळूमात दर्शन घेणार आणि मग आम्ही चहा वगैरे सगळं करणार. विषय कसा आहे, दोस्त झाल्यात आमचे नवीन. इकडची भारी आहेत दोस्त आमची सगळी नवीन. पिल्ली आहेत बघा इथं, अशी सोडतात. चहा पिला आम्ही आता, बेस्ट वन. कसा आहे, असते. कधी
लावायची कुस्ती लावायची म्हणलास की मला कधी लावूया हा कधी लावूया किती लाईस सांग की हा आता जेवण झाले आता झोपाय तयारी आहे परी इथं आम्ही हंतरा लावलोय आता आणि इथं झोपणार आणि आजचा व्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि कमेंट पण करा कसा आहे आणि उद्या मोठा कार्यक्रम आहे एकादशीचा आणि सगळी इथं गर्दी खूप होणार आहे त्यामुळं उद्या शूट बघा आणि कमेंट करून सांगा कसं झालं आहे भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये काळजी घ्या बाय